Hello dear students, today we are going to start the new chapter that is lenses. Lenses हा चॅप्टर आपण 9th स्टँडर्ड मध्ये जो मिररशी रिलेटेड रिफ्लेक्शनचा पार्ट शिकलेलो होतो, अगदी त्याच्याशी सिमिलर कन्सेप्ट्स आपण ह्या चॅप्टरमध्ये देखील बघणार आहे. ज्यांचा कोणाचा 9th स्टँडर्डचा मिररचा बेस एकदम परफेक्ट आहे त्यांच्यासाठी हा चॅप्टर अगदी इझी जाणार आहे. बट डोंट वरी, जरी तुम्हाला 9th स्टँडर्डमधला मिररचा पार्ट नीट समजला नसेल तरी देखील तुम्हाला मी इथे खूप सारे ट्रिक्स सांगणार आहे की ज्याचा यूज करून तुम्हाला लेन्सेसचा चॅप्टर अगदी इझिएस्ट चॅप्टर हा वाटणार आहे नक्कीच. सो आपण पहिल्यांदा स्टार्ट करूयात. लेन्सेस म्हणजे काय? आता बघा, लेन्स आणि मिरर ह्या दोघांच्या मध्ये असणारा फरक बेसिकली काय आहे तो आधी बघूयात आपण. मिररमध्ये आपण काय बघितलेलं होतं की मिररचा एक पार्ट जो असतो तो कोटेड असतो विथ द हेल्प ऑफ कलर. त्यामुळे दुसरा पार्ट हा रिफ्लेक्टिंग असतो. एक पार्ट कोटेड, दूसरा पार्ट रिफ्लेक्टिंग. वेअर ॲज इन केस ऑफ लेन्सेस बोथ पार्ट्स और बोथ सर्फेसेस आर ट्रान्सपरंट. लेन्सची डेफिनेशनच सांगताना आपण असं सांगतो की इट इज अ सरफेस, इट इज अ ट्रान्सपरंट सरफेस किंवा इट इज अ सरफेस विच इज बाउंड बाय टू ट्रान्सपरंट सरफेसेस. इट इज अ स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये दोन जे सरफेसेस आहेत ते ट्रान्सपरंट असतात. सो अशा प्रकारच्या स्ट्रक्चरलाच आपण लेन्स असं म्हणतो. लेन्सेसचे खूप सारे टाईप्स आहेत, बट त्यातले जे दोन मेन टाईप्स आहेत कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह तेच पार्ट्स आपण ह्या चॅप्टरमध्ये फोकस करणार आहे. सो पहिल्यांदा आपण लेन्सची डेफिनिशन. लेन्स कोणाला म्हणायचं? इट इज अ स्ट्रक्चर which is bound by two transparent membranes म्हणा किंवा सरफेसेस म्हणूयात. म्हणजेच दोन्हीही पार्ट्स जे लेन्स तुमची ज्या मटेरियलची बनलेली आहे ते दोन्हीही मटेरियल ते कसे असले पाहिजेत? ट्रान्सपरंट असले पाहिजेत. आता या लेन्सेसचे जसं तुम्हाला सांगितलं वेगवेगळे टाईप्स आहेत. आता ह्यातला जो पहिला टाईप आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्याच्या डायग्रॅम्स दिल्या आहेत. ह्या वेगवेगळ्या टाईप्स मे बी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो ही आपली पहिल्या टाईपची लेन्स, हिलाच आपण बाय कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हटलं जातं. बाय म्हणजे टू, कॉन्व्हेक्स म्हणजे बाहेरच्या बाजूनी गोलाकार असणारी लेन्स. सो जी लेन्सच्या दोन्ही भाग किंवा बाहेरून दोन्ही बाजूने जी लेन्स फुगीर असते, बल्जिंग असते, त्या लेन्सला म्हणायचं बाय कॉन्व्हेक्स लेन्स. आता याच्यानंतरचा जो दुसरा पार्ट येतो तो आय थिंक येतो प्लेनो कॉन्व्हेक्स. म्हणजे एक पार्ट प्लेन, दुसरा पार्ट कॉन्व्हेक्स. प्लेन कॉन्व्हेक्स, इट इज प्लेनो कॉन्व्हेक्स. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे लेन्सचा तो येतो पॉझिटिव्ह मेनिस्कस म्हणून एक प्रकारची लेन्स येते. आता ह्याच्यात काय आहे बघा, यामध्ये देखील दोन सरफेसेस असतात. यापैकी इनर सरफेस जो आहे तो कंपॅरेटिव्हली लेस बल्जिंग असतो, वेअर ॲज आउटर सरफेस कंपॅरेटिव्हली मोर बल्जिंग असतो. सो पॉझिटिव्ह मेनिस्कस दाखवताना कसा दाखवणार? आतला सरफेस लेस बल्जिंग, आउटर सरफेस मोर बल्जिंग. हा झाला पॉझिटिव्ह मेनिस्कस. त्यानंतर पुढचा पार्ट येतो बाय कॉन्केव्ह लेन्स. अशी लेन्स की जिचे दोन्हीही सरफेसेस आतल्या बाजूला स्पेरिकल असतात, त्या लेन्सला म्हणायचं बाय कॉन्केव्ह लेन्स. आतल्या बाजूनं स्पेरिकल. ही लेन्स कशी होती? बाहेरच्या बाजूनं बल्जिंग, ही आतल्या बाजूनं स्पेरिकल. ही झाली आपली बाय कॉन्केव्ह लेन्स. आता इथं जसं प्लेनो कॉन्व्हेक्स आहे तसा हा एक प्रकार येतो दॅट इज प्लेनो, म्हणजे एक साईड प्लेन, दुसरी बाजू कॉन्केव्ह अशी दाखवायची. ही झाली आपली, इथे देते नाव, प्लेनो कॉन्केव्ह. आणि लास्ट प्रकार पॉझिटिव्ह मेनिस्कसच्या अपोजिट निगेटिव्ह मेनिस्कस, आणि त्याच्यामध्ये इनर साईड जास्त बल्जिंग असते आणि आउटर साईड लेस बल्जिंग असते. सो ही देखील कशी दाखवायची बघा, हे दोन भाग असे काढून घ्यायचे.
इनर साईड आपली जास्त बल्जिंग, जास्त गोल दाखवायची आणि आउटर साईड लेस बल्जिंग. हा पॉझिटिव्ह मेनिस्कस आणि निगेटिव्ह मेनिस्कस या दोघांच्या मधला डिफरन्स आहे. आलं लक्षात? सो हे 6 प्रकारचे लेन्सेस आहेत. त्यांचे हे डायग्रॅम मे बी तुम्हाला टाइप्स ऑफ लेन्सेस, डिफरंट टाइप्स ऑफ लेन्सेस असं जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं तर तुम्ही हे टाइप्स तिथे ड्रॉ करून त्यांची नावं द्यायची. आणि व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ लेन्सेस असं जर विचारला तर मग आपण बायकॉन्व्हेक्स आणि बायकॉन्केव्ह हे 2 टाइप्स सांगायचे. सो क्वेश्चन काय असणार आहे आपला त्याच्यावरती आपलं आन्सर हे डिपेंड करतं. सो लेन्स म्हणजे काय कळालं? इट इज अ स्ट्रक्चर विच इज बाउंड बाय 2 ट्रान्सपरंट सरफेसेस. त्याचे हे प्रकार आणि त्यातला आपण फोकस करणार आहोत बायकॉन्केव्ह आणि बायकॉन्व्हेक्स ह्या 2 लेन्सेसवरती. सो लेट अस सी बायकॉन्व्हेक्स लेन्स कुणाला म्हणायचं. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, बाय म्हणजे 2, कॉन्व्हेक्स म्हणजे असे सरफेसेस म्हणजे अशी लेन्स की जिचे आउटर सरफेसेस बल्जिंग असतील. अशी लेन्स की जी दोन्ही बाजूंनी बाहेरच्या बाजूंनी फुगीर असणारी लेन्स तिला म्हणायचं बायकॉन्व्हेक्स लेन्स. यालाच मराठीमध्ये आपण बहिर्वक्र भिंग असं म्हणतो, बाहेरच्या बाजूनी गोलाकार असणारी लेन्स. सो हिची डेफिनिशनच आपल्याला अशी सांगायची आहे की लेन्स विच इज bulging outwards. बाहेरच्या बाजूनी फुगीर असणारी लेन्स. ही लेन्सचं फीचर किंवा ह्याचं एक अजून कॅरेक्टरिस्टिक आपल्याला असं सांगता येईल की सेंटरला फुगीर असते आणि एंड्सना निमुळती असते. ही जी पहिली लेन्स आहे आपली इट इज बायकॉन्व्हेक्स. सेंटरला फुगीर आहे आणि एंड्सना निमुळती आहे. सो या प्रकारच्या लेन्सला म्हणायचं बायकॉन्व्हेक्स लेन्स. बल्जिंग आउटवर्ड झालं. इथे काय म्हणूयात? बल्जिंग ॲट सेंटर अँड टॅपरिंग ॲट एंड्स. टोकाला निमुळती, सेंटरला फुगीर. अशा प्रकारची लेन्स हिला म्हणायचं बायकॉन्व्हेक्स किंवा नुसती कॉन्व्हेक्स लेन्स देखील याला म्हणतात. बायकॉन्व्हेक्स ऑर डबल कॉन्व्हेक्स ऑर कॉन्व्हेक्स अशी 3 वेगवेगळी प्रकारची नावं ह्या लेन्सला आहेत. आपण नॉर्मली ते कॉन्व्हेक्स लेन्स असंच वर्ड यूज करणार आहे. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजेच बायकॉन्व्हेक्स आणि त्यालाच डबल कॉन्व्हेक्स असं देखील म्हणू शकतो. दुसरा जो प्रकार येतो तो आहे बायकॉन्केव्ह लेन्सचा. ही जी प्रकारचं लेन्स आहे ही बायकॉन्केव्ह लेन्स आहे की जी कर्व्ड इनवर्ड्स असते, आतल्या बाजूनं गोलाकार असणारी लेन्स. ह्याला म्हणायचं बायकॉन्केव्ह लेन्स. सो डिफाईन कसं करूया? लेन्स विच इज कर्व्ड इनवर्ड्स फ्रॉम बोथ साइड्स. दोन्ही बाजूला इथे पण म्हणू शकतो बल्जिंग आउटवर्ड्स फ्रॉम बोथ साइड्स. दोन्ही बाजूंना आतल्या बाजूला कर्व असणारी गोलाकार असणारी लेन्स तिला बायकॉन्केव्ह किंवा नुसती कॉन्केव्ह किंवा डबल कॉन्केव्ह असे ह्याला देखील 3 प्रकारे तुम्ही त्याची नावं देऊ शकता. आता ही लेन्स बघा एंड्सना फुगीर आहे आणि सेंटरला निमुळती आहे. सो इथं आपण काय म्हणूयात? थिक ॲट एजेस आणि थिन ॲट सेंटर. टोकांना जाड आहे, सेंटरला निमुळती आहे. अशा प्रकारची ही लेन्स हिला म्हणायचं बायकॉन्केव्ह लेन्स. 2 प्रकारच्या लेन्समध्ये असणारे डिफरन्सेस ते कन्सेप्ट लक्षात आली. आता आपण ह्या लेन्सशी रिलेटेड कन्सेप्ट, आता हे कन्सेप्ट तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये जे मिररशी रिलेटेड कन्सेप्ट शिकलेला होतात त्याच्याशी अगदी सिमिलर आहेत बरं काय. सेम आहेत अगदी, काही एखाद दुसरा पॉईंट सोडला तर तेच रिपीट आहेत असं देखील आपण म्हणू शकतो ॲक्च्युली. सो ज्यांना कोणाला 9th
स्टँडर्डमध्ये आपण मिररशी रिलेटेड जे कन्सेप्ट शिकलेले आठवत असतील त्यांना हा पार्ट एकदम इझी जाणार. याच्यावरती तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स हे विचारले जातात. 1 मार्कचे, 2 मार्कचे, 3 मार्कचे किंवा 5 मार्कचे. कसे तर प्रत्येक ह्याची डेफिनेशन तुम्हाला 5 मार्काला 5 डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात. 1 मार्कला 1 डेफिनेशन किंवा डायग्रॅम देतील, ह्या डायग्रॅममधले कुठल्या पार्टचं काय नाव आहे दाखवा. अशा प्रकारचे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात ऑन कन्सेप्ट्स रिलेटेड टू लेन्सेस. यातली फर्स्ट जी आपली कन्सेप्ट आहे इट इज सेंटर ऑफ कर्वेचर. मिररची रिलेटेड आपल्या कन्सेप्ट ज्या शिकलोय त्या आठवा. आता जसं तुम्हाला सांगितलं प्रत्येक लेन्स ही 2 स्पियर्स पासून बनलेली आहे. आता स्पियर आणि सर्कल ह्याच्यामधला डिफरन्स तुम्हाला माहितीच आहे. सो स्पियर म्हणजे अगदीच स्पेरिकल असं नसतो. आपण सर्कल जेवढं आपण मॅथमॅटिकली ॲक्युरेट म्हणतो तसं स्पियर हे बऱ्यापैकी वेगळ्या शेपचे सर्कल्स असं म्हणू शकतो आपण. सो हे जे लेन्सेस आहेत त्या आणि स्पियर हा आपला काय भरीव असतो वगैरे वगैरे, हे दोघांच्या मधले जे काही तुमचे डिफरन्स आहेत. सो ही जी लेन्स आहे आपली ती स्पियरपासून बनलेली आहे. ईच लेन्स इज हॅव्हिंग 2 सरफेसेस ना. सो ईच लेन्स इज मेड अप ऑफ 2 स्पियर्स. 2 डिफरंट स्पियरची मिळून एक लेन्स आपली बनलेली आहे. सो आता मला इथे दोन्ही प्रकारच्या मी डायग्राम दाखवते, कॉन्केव्ह लेन्स ॲज वेल ॲज कॉन्व्हेक्स लेन्स. सपोज माझ्याकडे पहिल्यांदा मी कॉन्व्हेक्स लेन्स घेते. ही एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे, बाय कॉन्व्हेक्स किंवा डबल कॉन्व्हेक्स पण म्हणू शकतो. आता बघा, हा या लेन्सचा एक सरफेस आहे आणि हा या लेन्सचा दुसरा सरफेस आहे. हे सरफेसेस जेव्हा मी पुढे असेच एक्सटेंड करेन तर त्याचा एक स्पेरिकल सरफेस बनला. बरोबर. आता मी ॲक्युरेट हातानं काढते सो माझा ॲक्युरसी याच्यामध्ये नाही आहे, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. बघा, मी दोन्ही सरफेसेस पुढे डॉटेड एक्सटेंड केले तर त्या दोघांच्या मिळून मला दोघांच्या पासून एक स्पेरिकल सरफेस बनला. हा एक वेगळा स्पियर आणि हा एक वेगळा स्पियर. सो आपले मिरर, आता हा एक कॉन्व्हेक्स मिरर झाला. बाय कॉन्केव्ह मिरर दाखवताना देखील अशाच प्रकारे आपल्याला डायग्राम काढायची आहे. बघा, मी इथेच एक्सटेंड करते. बाय कॉन्केव्ह मिरर सपोज मला दाखवायचं आहे. सो मी हा कॉन्केव्ह मिरर आधी काढून घेतला. आता हे देखील 2 वेगवेगळ्या सरफेसेसचा मिळून बनला आहे. हे सरफेसेस मी अगेन एक्सटेंड केले तर मला हा एक स्पियर मिळेल आणि हा दुसरा स्पियर मिळेल. इजंट इट. आता बघा, या डायग्रॅमवरून आपल्याला सेंटर ऑफ कर्वेचर ही कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. सेंटर ऑफ कर्वेचर इज नथिंग बट आपली जी लेन्स आहे ती लेन्स ज्या स्पियरचा पार्ट आहे, हा एक सरफेस या स्पियरचा पार्ट आहे, हा सरफेस या स्पियरचा पार्ट आहे. सो आपली लेन्स ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरचा सेंटर म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. ओके. सो आता बघा, इथे मी अंदाजे देते मी मोजून इथे करत नाही आहे. नेक्स्ट टाइम आपण थोडंसं ॲक्युरेट काढत जाऊ. हा सपोज अंदाजे मी हा सेंटरचा स्पियर घेतला, ह्या स्पियरचा सेंटर घेतला आणि इथे अंदाजे मी हा एक सेंटर कन्सिडर केला. मग हा पहिल्या स्पियरचा सेंटर, हा दुसऱ्या स्पियरचा सेंटर. सिमिलरली या स्पियरचा मी सपोज हा सेंटर कन्सिडर केला आणि इथे हा. मग ह्याचे पण 2 सेंटर झाले. मी सपोज ह्याला C1 म्हटलं, याला C2 म्हटलं, याला C1, याला C2 म्हटलं. मग सेंटर काय, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय झाला की आपली लेन्स ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरचा सेंटर. इट इज द सेंटर ऑफ स्पियर. समजून घेऊन तयार करायची डेफिनिशन. हे कळालं तुम्हाला. आता ह्याच्यावरून आपण डेफिनिशन कशी तयार केली. इट इज द सेंटर ऑफ स्पियर. हा स्पियर कुठला आहे तर ह्या स्पियरचा एक पार्ट आहे ना आपली लेन्स. इट इज द सेंटर ऑफ स्पियर ऑफ विच द लेन्स इज अ पार्ट. त्याला म्हटलं सेंटर ऑफ कर्वेचर. पहिली आपली डेफिनिशन तयार झाली बघा. सेंटर ऑफ स्पियर of which the lens is a part. लेन्स ज्या स्पियरचा पार्ट आहे त्याचा सेंटर.
हा पहिली डेफिनिशन झाली, सगळ्यांच्या लक्षात आली. आता दुसरी डेफिनिशन आपली आहे रेडियस ऑफ कर्वेचर. ज्याला आपण आर म्हटलं. आता हा इकडे अजून एक गोष्ट सांगायची राहिली की प्रत्येक लेन्सला 2 सेंटर्स असतात. हा एक सेंटर, हा दुसरा सेंटर. ईच लेन्स इज हॅव्हिंग 2 सेंटर्स ऑफ कर्वेचर. 2 स्पियर पासून बनले आहे, सो 2 सेंटर्स. इन द सेम वे रेडियस ऑफ कर्वेचर देखील काय असते की तुमची लेन्स, आता इथं हा जो फक्त बघा ह्या डेफिनिशनवरून आपण रेडियस ऑफ कर्वेचरची कशी डेफिनिशन तयार करायची, म्हणजे एक केले की तुमच्या 2 डेफिनिशन तयार होणार. इथे या डेफिनिशनमध्ये फक्त सेंटर हा शब्द काढून तिथे रेडियस हा शब्द तुम्ही इन्क्लूड केलात की तुमची रेडियस ऑफ कर्वेचरची डेफिनिशन तयार झाली. म्हणजेच इट इज द रेडियस ऑफ स्पियर ऑफ विच द लेन्स इज अ पार्ट. ह्या स्पियरची एक स्पेसिफिक अशी रेडियस असेल, सपोज ही ती रेडियस आहे, या स्पियरची ही रेडियस. सो ही R1 रेडियस, ही R2 रेडियस. या केसमध्ये इथे देखील सेम वेनं R1 रेडियस, R2 रेडियस. म्हणजेच जसं प्रत्येक लेन्सला 2 सेंटर्स ऑफ कर्व्हेचर असतात तसंच प्रत्येक लेन्सला 2 रेडियाय ऑफ कर्व्हेचर असतात. रेडियसचं प्लुरल रेडियाय. सो ही डेफिनिशन लक्षात आली. वेगळी लिहित नाही आता इथे मी. रेडियस ऑफ कर्वेचरची डेफिनिशन लिहिताना ह्याच डेफिनिशनमध्ये सेंटर काढून रेडियस वर्ड घातला की आपली रेडियस ऑफ कर्वेचरची डेफिनिशन तयार झाली. याला देखील 2 रेडियाय असतात, R1 and R2. याला पण 2 सेंटर्स C1 and C2. ह्या 2 डेफिनिशन झाल्या आपल्या तयार. आता पुढची जी डेफिनिशन आहे याच्यात पुढची डेफिनिशन येते प्रिन्सिपल फोकस, प्रिन्सिपल ॲक्सिस घेऊ आधी. आता प्रिन्सिपल ॲक्सिस काय आहे तर ह्या 2 सेंटर्स मधून जाणारी स्ट्रेट लाईन, त्याला म्हणायचं प्रिन्सिपल ॲक्सिस. इट इज द स्ट्रेट लाईन passing through 2 centers of curvature. ह्या सेंटर मधून गेलेली ही लाईन, ह्या 2 सेंटर्स मधून गेलेली ही लाईन, तसंच या 2 सेंटर्स मधून गेलेली ही लाईन. या लाईनला म्हटलं प्रिन्सिपल ॲक्सिस. इमॅजिनरी तुम्ही सांगू शकता, ही इमॅजिनरी स्ट्रेट लाईन असते, असे काही इथं आपण दाखवू शकतो. ॲक्च्युली हे सगळेच पॉईंट आपल्याला दिसतात असं नाही, हे कुठलेच पॉईंट दिसत नाहीत. आपण फाइंड आउट करू शकतो मात्र विथ द हेल्प ऑफ रे डायग्रॅम्स. नंतर आपल्याला बघायचेच आहेत ते कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचे. सो रेडियस ऑफ कर्वेचर झाला, सेंटर ऑफ कर्वेचर झालं, प्रिन्सिपल ॲक्सिस झालं. आता आपली नेक्स्ट कन्सेप्ट असणार आहे ती म्हणजे फोकस. प्रिन्सिपल फोकस. त्याच्यानंतर असणार आहे आय थिंक फोकल लेंथ. एकत्र सांगते. सो ह्या आपल्या काही कन्सेप्ट झाल्या प्रिन्सिपल आणि आय थिंक ओ एक राहिला नाही का आपला 6वा ओ, दॅट इज ऑप्टिकल सेंटर. या 3 डेफिनिशन्स, ह्या 2 एकत्र आहेत, तुम्हाला एकत्र सांगते. पहिल्यांदा प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय. याच्यामध्ये प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे लाईट रेज जेव्हा तुमच्या लेन्सवरती एंटर करतात तेव्हा त्या लेन्समध्ये आल्यानंतर त्या रेजचं रिफ्रॅक्शन होणार. मिररमध्ये रिफ्लेक्शन होत होतं. रिफ्रॅक्शन म्हणजे काय आपण शिकलो ह्याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये की लाईट रे जेव्हा एखाद्या ट्रान्सपरंट सरफेसवरती एंटर करतो तर तेव्हा त्याचा पाथ चेंज होतो, त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. सो इथे जेव्हा ह्या लेन्सवरती लाईट रे एंटर होईल तर तेव्हा त्याचं रिफ्रॅक्शन होणार आणि रिफ्रॅक्शन झाल्यानंतर ते लाईट रेज प्रिन्सिपल ॲक्सिसवरच्याच एका पॉईंटवरती एकत्र येतात आणि त्या पॉईंटला म्हणायचं प्रिन्सिपल फोकस. आणि तो प्रिन्सिपल फोकस आणि ओ दॅट इज ऑप्टिकल सेंटर यांच्यामधला जो काही डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं फोकल लेंथ. आणि ऑप्टिकल सेंटर काय असतो तो मी सांगते की ऑप्टिकल सेंटर हा असा पॉईंट आहे ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस
की लाईट रेज त्याच्यातून पास होताना अनडेव्हिएटेड जातात. सो आधी ऑप्टिकल सेंटरची आयडियली मला डेफिनेशन सांगावी लागेल. ऑप्टिकल सेंटर इट इज द पॉइंट, बघा, पॉइंट inside the lens through which light passes undeviated. म्हणजेच जसा आलाय तसाच तो लाईट रे पुढे जातो, त्याचं डेव्हिएशन होत नाही. ऑप्टिकल सेंटर हा लेन्सच्या आतला प्रिन्सिपल ॲक्सिसवरचा असा पॉईंट, इनसाइड द लेन्स ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस असं एक म्हटलं पाहिजे इथे. हां, इथं वरती लिहिते, मला आता थोडी जागा ॲडजस्ट दिसेल. ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस हा पॉईंट कसा आहे, लेन्सच्या इनसाइड आहे आणि प्रिन्सिपल ॲक्सिसवरती आहे. असे दोन मुद्दे तुमच्या आन्सरमध्ये आले पाहिजेत. ऑप्टिकल सेंटर हा काय आहे, इट इज अ पॉईंट इनसाइड द लेन्स ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. मग त्याच्यातून काय होतं, तर त्याच्यातून जेव्हा लाईट रेज पास होतात तर दे गो अनडेव्हिएटेड, त्यांचे डेव्हिएशन न होता ॲज इट इज पुढं जातो, पाथ चेंज होत नाही. सो त्या पॉईंटला म्हणायचं ऑप्टिकल सेंटर. इथे हा सेंटर आपण शक्यतो लेन्सच्या सेंटरमध्ये दाखवतो. इथे देखील ह्या लेन्सचा सेंट्रल पॉईंट आपण ओ दाखवायचा. सेंटरलाच अगदी एक्झॅक्टली असतो असं नाही, बट आता ह्या दोघातून पास झाला आहे तो बरोबर सेंटरला आपण इथे दाखवायचा आहे. ऑप्टिकल सेंटर हा लेन्सचा सेंटर थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल, बट आयडियली त्याची डेफिनेशन तशी आपल्याला न सांगता ह्या पद्धतीनं लिहायची आहे. लाईट रेज ह्याच्यातून अनडेव्हिएटेड जातात. आता परत प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय सांगितलं, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे लाईट रेज. आता मी हे इथं एक पुसून तुम्हाला एक डायग्राम दाखवते, बघा. लेन्स, हा ऑप्टिकल सेंटर, प्रिन्सिपल ॲक्सिस. आता जेव्हा आपण ह्या लेन्सवरती लाईट रेज पडतायत म्हणजे असं नाही की पॅरललच पडतात, ते कुठल्याही डायरेक्शननं त्या लेन्सवरती येत आहेत. आपण फक्त ते लाईट रे कन्सिडर करतोय जे ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. कळतंय का? ह्या लेन्सवरती जेव्हा लाईट रेज स्ट्राईक होतात तर कुठलाही रे कसाही जाणार आहे, पण आपण इथे जेव्हा ह्या रे डायग्रॅम्स, ह्या सगळ्या डायग्रॅम्स काढतो त्या रे डायग्रॅम्स काढणार आहे, तर त्या रे डायग्रॅम्स काढताना आपण तो रे कन्सिडर करायचे की जे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. मग आता इथे देखील हा आपला प्रिन्सिपल ॲक्सिस झाला, याला पॅरलल असणारे लाईट रेज. हां, आता अजून एक सांगते, याचं ॲक्च्युली ह्या लेन्समध्ये आल्यानंतर या पॉईंटला एक रिफ्रॅक्शन होणार आणि लेन्समधून बाहेर पडताना सेकंड रिफ्रॅक्शन. लेन्समध्ये येतानाचं एक रिफ्रॅक्शन, बाहेर पडतानाचं दुसरं रिफ्रॅक्शन. पण तशा पद्धतीनं न दाखवता इथे आपण ह्या जो लाईट रे आहे तो लेन्सच्या इथे मध्यापर्यंत आणून दाखवायचा आहे. डायग्रॅम काढताना आपण ह्या पद्धतीनं काढतो. इथे आयडियली ते इथून दाखवायचं आहे. खरं तर ह्याचं रिफ्रॅक्शन होताना हे असं गेलेलं दिसलं पाहिजे, पण थोडासा आपण इथे एक्सटेंड करून त्याला इथे मध्यापर्यंत आणायचा. हा लाईट रे इथंपर्यंत आला, त्याची इन्सिडंट रेची डायरेक्शन दाखवली आणि मग काय तुम्हाला मी सांगितलं की जे लाईट रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत ते रिफ्रॅक्शन नंतर प्रिन्सिपल ॲक्सिस वरच्याच एका पॉईंटवरती एकत्र येतात आणि त्या पॉईंटला म्हणायचं प्रिन्सिपल फोकस. आता ते लाईट रेज एकत्र येऊन तिथंच थांबत नाहीत, तर तिथून ते पुढे जातात. हे पण डोक्यात असू दे. तो लाईट आहे तो काय एका जागी थांबणार का? नाही थांबणार. तर तिथे जेव्हा हे एकत्र येतील त्यानंतर ते लाईट रे तसाच पुढे जाणार आहेत, हे पण तुम्हाला माहिती असू दे. सो हा जो पॉईंट आहे त्याला म्हणतात प्रिन्सिपल फोकस, ज्याला आपण कॅपिटल एफ या लेटरनं इंडिकेट करतो. सो व्हॉट इज प्रिन्सिपल फोकस? मग इथे काय सांगणार बघा, हा डेफिनिशन आता मला इथे एवढे बोर्डवरती लिहिता येणार नाही, मी फक्त ओरली सांगते की व्हेन द लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस strike on the lens, then they get focused, or they come together on a point on principal axis, and that point is called as principal focus, which is indicated by letter capital F. Principal focus ची definition लक्षात आली. So here this is O, this is F. आणि मग पुढची डेफिनिशन फोकल लेंथची,
इट इज द डिस्टन्स बिटवीन फोकस आणि ओ. प्रिन्सिपल फोकस आणि ऑप्टिकल सेंटर यांच्यामधलं डिस्टन्स त्याला म्हणायचं फोकल लेंथ, की जी स्मॉल एफ या लेटरनं इंडिकेट केली जाते. आलं लक्षात? सो हा झाला आपला प्रिन्सिपल फोकस. आपण किती 6 टर्मिनॉलॉजीज बघितल्या. परत एकदा शॉर्टमध्ये सांगते. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजेच तुमची लेन्स ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरचा सेंटर, प्रत्येक लेन्सला 2 सेंटर्स. रेडियस ऑफ कर्वेचर प्रत्येक तुमची लेन्स ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरची रेडियस. प्रिन्सिपल ॲक्सिस 2 सेंटर्समधून पास होणारी स्ट्रेट लाईन. त्यानंतर ऑप्टिकल सेंटर आधी घेऊयात. ऑप्टिकल सेंटर म्हणजे लेन्समधला असा पॉईंट की ज्याच्यातून लाईट रे अनडेव्हिएटेड सरळ जातो, त्याचं बेंडिंग न होता आरपार तसाच आलाय तसाच त्याच डायरेक्शननं पुढे जातो. प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय सांगितलं की असा पॉईंट प्रिन्सिपल ॲक्सिसवरचा असा पॉईंट की जिथे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे लाईट रेज एकत्र येतात, एका पॉईंटवरती एकत्र येतात, त्याला म्हणायचं प्रिन्सिपल फोकस. तुम्ही सगळ्यांनी जे आपले भिंग तुम्ही साधे लेन्स असते तुमच्या कंपासमध्ये किंवा आहे, तुम्ही त्याच्यावरती कागदावरती सनचे रेज सगळे फोकस करून कागद कधीतरी जाळला असेल आतापर्यंत. कुणी प्रत्येकाने ही ॲक्टिव्हिटी केलेली असेल, बघितली असेल लहानपणी. तर आपण तेव्हा ती जे इमेज ऑब्टेन करतो की नाही सनची, तर तो म्हणजे तो फोकस असतो त्या लेन्सचा. सगळी सनची एनर्जी आपण त्या पॉईंटवरती एकत्र आणतो. त्यामुळं तिथे त्या सनचं बरोबर एनर्जी सगळी ट्रॅप होते, फोकस होते एका पॉईंटवरती आणि त्यामुळं तो कागद जळतो. आलं लक्षात? सो तो पॉईंट असतो प्रिन्सिपल फोकस. आणि प्रिन्सिपल फोकस आणि ऑप्टिकल सेंटर ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स त्याला म्हणायचं फोकल लेंथ. या आपल्या लेन्सशी रिलेटेड काही टर्मिनॉलॉजीज झाल्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ह्या प्रत्येक टर्मिनॉलॉजी 1 मार्क्ससाठी सेपरेट विचारली जाऊ शकते, 2 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी, इवन 5 मार्क्ससाठी 5 टर्मिनॉलॉजीसुद्धा तुम्हाला इथे विचारल्या जाऊ शकतात. सो ह्या कन्सेप्ट्स क्लिअर होणं हे खूप गरजेचं आहे. हे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी शिकलाय. सो तो बेस ज्यांचा क्लिअर आहे, ह्या सगळ्या ऑलमोस्ट सेम आहेत. त्यातला फक्त हा ऑप्टिकल सेंटर याच्याऐवजी आपण मिररमध्ये बघितलेला होता पोल बघितलेला होता, बरोबर. बाकीच्या सगळ्या कन्सेप्ट सेम होत्या. फक्त लेन्सला जशा 2 सेंटर्स 2 रेडियस आहेत, तशा मिररला मात्र एकच सेंटर एकच रेडियस होता, बरोबर. हा काही डिफरन्स सोडले तर बाकी सगळे पॉईंट्स हे मिरर आणि लेन्समध्ये सिमिलर आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? ह्या कन्सेप्ट रिलेटेड टू लेन्सेसचे टाईप्स हा पार्ट आपण आज बघितला. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स, डायव्हर्जंट लेन्स आणि ह्याच्याशीच रिलेटेड अजून काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत.